नमस्कार, मी सोनल. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेक विथ सोनलमध्ये. तर आता सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आता इथे आलेले आहे. तर ज्या लाडक्या बहिणींची KYC 31 डिसेंबर 2025च्या अगोदर झाली होती किंवा मग 31 डिसेंबरपर्यंत त्यांनी त्यांची KYC पूर्ण केली आणि ती अगदी ऑप्शन जे काही दिले होते ते व्यवस्थित निवडले होते, अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा आलेला आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नाही, अशांचा हप्ता का आलेला नाही याचं आता इथे कारण समोर आलेलं आहे. तर सरकारनं स्वतः याची माहिती दिलेली आहे. तर ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली परंतु KYC करताना त्यांच्याकडनं काही चुका झाल्या, तर अशांचे हप्ते म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता इथे थांबवण्यात आलेला आहे. तर हेच त्याचं महत्त्वाचं कारण आहे. तर मग आता अशा महिलांसाठी एक दिलासा देण्यात आलेला आहे की ज्या महिलांचे हप्ते आलेले नाही आणि KYC करताना चूक झाली, आता यांची इथे प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे. तर स्वतः ज्या काही आपल्या महिला व बालविकास मंत्री यांनी याची ट्विट करून इथे माहिती दिलेली आहे. तर इथे बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांच्यासाठी महत्त्वाची सूचना. तर महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधार करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. तर या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आलेले आहे. म्हणूनच योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना ह्या राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना इथे देण्यात आलेला आहे. तर मग ज्या महिलांचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे, त्याचं कारण म्हणजे तुमची KYC करताना काही पर्याय निवडताना चूक झालेली आहे. तर मग आता अशा महिलांची पुन्हा एकदा फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजेच प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे आणि ते सुद्धा अंगणवाडी सेविकांच्या मार्फत इथे केलं जाणार आहे. आणि त्यानंतर कदाचित तुमचा नोव्हेंबर आणि डिसेंबरपासूनचे जे काही थकलेले हप्ते आहेत ते येण्यास सुरुवात होऊ शकते. तर हीच होती एक महत्त्वाची अपडेट. तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच असे महत्त्वाचे अपडेट आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वात आधी मिळतील.